महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। याचाच एक भाग म्हणून महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आली आहे। नर्सरी बागेत या चित्ररथाचा उद्घाटन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता। या निमित्तानं नर्सरी बाग परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। या चित्ररथाचं उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली। यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या 350व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं त्यांच्यावरील टपाल तिकीट, कॉफी टेबल बुकचं लवकरच प्रकाशन करण्यात येणार असून नाटकही रंगमंचावर येणार असल्याचं सांगितलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी छत्रपती ताराराणी यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आत्ताच्या पिढीनं पुढे वाटचाल केली पाहिजे, यासाठी त्यांचा इतिहास प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं असून त्यांनी केलेलं कार्य लेखणीतून समोर येणं आवश्यक असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकातून छत्रपती ताराबाई यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मनोगत व्यक्त केली। महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेला हा चित्ररथ कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासह राज्याच्या विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे। याप्रसंगी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, विनोद डिग्रसकर, शाहीर राजू राऊत, अभय देशपांडे, राजप्रसाद धर्माधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाचं ढिसाळ नियोजन झालं होतं। ढिसाळ नियोजनामुळे मंत्री शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत।